लोकांना गुलामी मुक्त करण्यासाठी गेलेले होते ते तिकडे राहिले. संत सुद्धा फडतरे महाराज गेले. सगळे आपले आमचे मराठवाडा विदर्भातले आहेत ना जास्तीत जास्त संत नामदेव असतील, चोखोबा असतील, सगळे काही जर बघितलं तर आमच्या इकडून तिकडे गेले. तुमच्या तिकडे आले तर आळंदीला सोन्याच्या विटा लागल्या आणि देहूला अजूनही प्यायला पाणी मिळत नाही. चोखा महाराजांचं मेहुणा राजा तर आमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना माहिती नाही. ही परिस्थिती आहे. याच्यासाठी कोणालाही दोष देण्यापेक्षा आपण सर्वांनी चिंतन करण्याची गरज आहे की हे सगळं करण्यासाठी जी सत्ता गरजेची आहे ती सत्ता आम्ही हस्तगत केली पाहिजे. ते आपण करू शकत नाही. हा आपल्यातला सर्वात मोठा दोष आहे. त्यामुळे लोकांमध्ये जाणं बहुजन हे सगळं काही करत असताना आपल्याला ते का जमलेलं नाही हा सगळा विचार आपल्याला समजून घेऊन मला असं वाटतं की जास्तीत जास्त आपण चिंतन करण्याची गरज आहे. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपण जिजाऊ सृष्टी आणि अनेक प्रकल्प जे काही जाहीर केलेले आहेत ते जसे जसे होतील तसे तसे आपण बघूया. पण दरम्यानच्या काळात लखुजी राजेंच्या नावाने आणि जिजाऊंचं जे काही इथे आपलं काम चालू आहे ते जिजाऊ सृष्टीचं काहीतरी होईल आणि MSRDCच्या तिथे हे काम सुरू व्हावं ही आपण जी मागणी केलेली आहे ती आपण प्रयत्न करूया. दुसरा महत्वाचा भाग मी काही खूप आता लांबवणार नाही की पुन्हा पुन्हा आपण तिथे येतो की आपली सगळ्यात दुरवस्था का होत आहे तर बदलत्या काळाबरोबर आपण चालत नाही. सीमा म्हणाली तसा जोपर्यंत महिलांचा सहभाग घरात सगळाचा सगळा वाढणार नाही आणि महिला पुढे येणार नाही तोपर्यंत आपण काही करू शकणार नाही. शिक्षण सत्ता. श्रीकांत पाटील म्हणाले वेगवेगळ्या पद्धतीने आपणही दरवेळेस सांगतो, अनेक वर्षापासून सांगतो आहोत की आता BA बीकॉम याला काही अर्थ नाही राहिलेला आहे. अक्षर ओळख, अंक ओळख वगैरे सगळं संपलेलं आहे. आता हायटेक आणि हायफाय कुठलं ना कुठलं तरी नवीन शिक्षण. आता जवळपास ही सृष्टी जमीन जी आहे पृथ्वीवरचं शिक्षण जवळपास संपलेलं आहे. पृथ्वीवरची आर्थिक उलाढालही बऱ्याचशापैकी आता मर्यादित झालेली आहे. आता याच्या पुढे सगळंच सगळं जग जे आहे एक तर स्पेसमध्ये जायला लागलेलं आहे आणि उरलेला समुद्राच्या तळाशी किंवा समुद्रामध्ये शोध घेत आहे. इथे आपण कुठे आहोत? आपण ओशनोग्राफीमध्ये नाही, कुठेही नाही. स्पेसमध्ये केवळ लोक वर जात आहेत अशातला काही भाग नाही. आपलंही चांद्रयान गेलं, आदित्य एक चक्कर मारताय, त्याबद्दल केंद्र सरकार किंवा आपलं इस्रोचं आपण अभिनंदन करूया. पण चांद्रयान 3 चंद्रावर उतरलं, त्यातून ब्राह्मण महिला गेल्या, अनेक लोक गेले म्हणजे अमेरिकेच्या. पण आज आपण अजूनही चंद्राच्या कला, अंगारकी आणि त्याच्या पलीकडे आपण जायला तयार नाही आहे. ह्या सगळ्या बाबी आपल्याला समजून घेतल्या पाहिजे. जमिनी आता वकिलीचे जे विषय आहेत, आता बरेचसे मुलं मनोज, आता तुझा शिवराज तिकडे तो परत येईल तोपर्यंत जमिनीवरच्या मी मागे त्याला जाता नाही सांगितलं की आता आपसातले सिव्हिल सूट संपलेले आहेत. आता सगळे जे पुन्हा खटले सुरू झालेले आहेत ते स्पेसमध्ये जे लोक जात आहेत ना, आता ह्या आकाशाचे अवकाशाचे तुकडे करून करून कोणती मालमत्ता कोणाची आहे याचे गेले 10-12 वर्षापासून वाद सुरू झालेले आहेत. आणि ते ठरवण्यासाठी 16-17 जानेवारी ते 22 जानेवारी इटलीमध्ये एक कॉन्फरन्स भरत आहे वकिलांची की कशा कशा पद्धतीने जातात. आपण कुठे आहोत? ह्या सगळ्या पद्धतीने आता नवीन मुलामुलींनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे जे आहे याच्या पुढे जाऊन आता नवीन जे कोणी काहीतरी करेल तेच टिकणार आहे. अन्यथा आपण सगळेजण जनावरासारखे फार तर 2 वेळेस जेवू, 3 वेळेस जेवू आणि 1 दिवस मरू, याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे. गुलामी केवळ तुम्हाला जेलमध्ये टाकली किंवा तुमचा मेंदू गुलाम केला म्हणजेच गुलाम होतो अशातला काही भाग नाही. तर तुमचं आमचं सगळं सर्वस्व अशा पद्धतीने सध्या संपलेलं आहे की तिथे आपण काहीही करू शकणार नाही. आणि या ग्लोबलाइज जगामध्ये स्पर्धाही वाढत जाणार आहे. काही झाले तरी आपण त्याला काही करू शकणार नाही. आणि यामध्ये हजीर सो वजीर हा जसा भाग असतो की त्या वेळेस तुम्हाला काय करता येईल. दुर्दैवाने आपलं नेहमी असं होतंय की जिथे रांग संपते तिथे आपण सुरू राहतो. परंतु आता झालं ते झालं, याच्या पुढे तरुण मुलामुलींनी प्रयत्न करून
ताकदीने मायबापांनी त्या पोरापोरींच्या पाठीमागे उभं राहून झालं असं आहे की आता एक पोरगा किंवा एक पोरगीमुळे उलट जे पूर्ण जास्तीत जास्त सोयी उपलब्ध आहे, एक मुलगा एक मुलगी असल्यामुळे त्याला पैसा आहे, सगळ्या काही गोष्टी आहे, परंतु या मुलांच्या मुलींच्या डोक्यामध्ये ज्यावेळेस नवीन काहीतरी करण्याचे विचार येतात त्यासाठी गाव सोडावं लागतं, जिल्हा सोडावा लागतो, देश सोडावा लागतो आणि बाहेर जावं लागतं. त्यावेळेस मायबाप त्याच्या पायामधले हातकडी किंवा बेडी बनतात की नको, तू एकटाच आहे तिकडे गेल्यावर काय होईल, तू एकटीच आहे तिकडे गेल्यावर काय होईल, अशाने शिवाजी होणार नाही. तर तुमचे मुलं पुन्हा एकदा त्या कुठल्या तरी शेणामध्ये खेळणार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी नवीन जे काही जग चाललेलं आहे, कुठल्या पद्धतीने आपण काय करतो आहोत हा एक महत्वाचा भाग आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा एक भीती जो आहे आमच्या सगळ्यांच्या डोक्यात, किती नाही म्हणलं तरी ती एक भटशाहीची भीती, ती अजूनही जात नाही. आपण किती म्हणलं तरी ते होत नाही. मराठा सेवा संघामध्ये शिवधर्माचं चंद्रशेखर केला का, शिवधर्म संसद सदस्य रेखाताई खेडेकर, आपल्यापैकी अनेक जण, तनपुरे सर, आपण फिरताना पाहिलेलं आहे की आपल्यातले अनेक लोक मराठा सेवा संघाचं तडतड करत असतात, असं आहे तसं आहे, परंतु एका गालात तोंडात एका बाजूला गू आणि एका बाजूला गुळ ठेवतात. फडतरे महाराज, आपली अडचण ही आहे, आपण एक तर पूर्ण थुकत नाही, एकदा स्वीकारायचा ना वारकरी. माझं एकच म्हणणं आहे, वारकऱ्यांनी संत तुकाराम महाराजांनी आपल्या मुला मुलींची लग्न लावताना स्वतः अभंग रचना केली आणि आपले लग्न मुलाचे लावले. आपल्याला मान्य आहे? अभंग रचना कुठे त्याचे लावले ना, याच्या जवळ काय रे, गंगाधर नाव आपलं ते गावाचं, आपल्या कोंढव्याच्या वरचं, इथे तुकाराम महाराजांची मुली दिले होते ते, नाही ते कोंढव्याजवळचं आहे. तर त्यांनी स्वतः, म्हणजे माझं म्हणणं आहे, वारकऱ्यांनी स्वतःच्या मुला मुलींचे लग्न स्वतः लावावे, भटजी बोलून, याला काही अडचण आहे? ही तरी सुरुवात करा कीर्तनांमध्ये आणि वारकऱ्यांमध्ये. नाहीतर होतं कसं काय सध्या की आपल्याबरोबर उठणारे बसणारे मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, नेते म्हणून मिरवणारे काही लोक अत्यंत, यांनी घोगरे साहेब संध्याकाळी रिसेप्शन सारखं काहीतरी ठेवतात, गंगाधरला सुवर्णाला बोलवतात, ते लावून घेतात आणि दुपारी 2-2 क्विंटलचे भट बोलून वैदिक पद्धतीने लग्न लावून घेतात. वैदिक पद्धतीने लग्न लावणे म्हणजे तुमचा खरा बाप आणि खरी मा नाकारणे, आपण लक्षात घेतलं. या सगळ्या बाबी याच्यापेक्षा अत्यंत कणखर आणि परखरपणे आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे. हे असतानाही आजही आपण पुन्हा तिथेच येतो, इतके वर्ष होऊन गेले तरी काही फरक पडलेला नाही. याचं कारण आहे की आपण अजूनही गंभीरपणे त्या गोष्टीकडे पाहायला तयार नाही. हा शब्द तिथी सगळं घटनाचा, इकडं शिवधर्म पद्धती यायची आणि 5:46 कशाला पाहिजे तुम्हाला 5:46? सदर 6 वाजता. हे सगळं शिकलेले जेवढे लोक आहेत आणि पर्टिक्युलरली शिकलेले आणि नंबर 2चा पैसा कमावलेले लोक, हे सगळेचे सगळे आता मोठे लग्न करायला लागलेले, तापवात सगळं उघडतं. या सगळ्या बाबतीत आपल्याला कुठेतरी विचार करण्याची गरज आहे आणि ते अंगाने पुढे गेलं पाहिजे. या पृष्ठभूमीवर आज आरएसएसच्या माध्यमातून एक हिंदू विरुद्ध मुसलमान असा एक द्वेष निर्माण केला जातो. गंगाधरने धावता त्याचा उल्लेख केलेला आहे. या श्रीराम मंदिरामध्ये सुद्धा अनेक बांधवांना बोलवलंय, मुसलमानांना बोलवलंय, ख्रिश्चनांनाही बोलवलंय. चांगली गोष्ट आहे, पण नुसतं तेवढं बोलू नका. मोहन भागवतांनी सांगितलं, गेले 40,000 वर्षापासून या भारतातील आम्ही सगळेचे सगळे लोक जेवढे आहोत त्यांची डीएनए एकच आहे. मुसलमान, ख्रिश्चन जे कोणी असतील, बौद्ध बुद्ध एक आहे. आमचं टप्प्याटप्प्याने आमचं म्हणणं आहे, मुसलमानांना आज ना उद्या केव्हा तुम्हाला उशिरा वाटल्या जवळ करा, पण आम्ही सगळे जोपर्यंत हिंदू आहेत तोपर्यंत एक करा ना, की तुम्ही ना आम्ही एक आहोत एवढं पहिलं जाहीर करा. आम्हाला काही एमएसएसची गरज नाही असं म्हणायचं ना. आम्ही मराठे असो, तेली माळी बहुजन समाज असो, ते काय तुम्ही 200-300 लोक बोलवलेले श्रीराम मंदिरात,
तिथे आमच्या फडतरे महाराजांना बोलवा, काय हरकत नाही. तिथे ते पूजा करता मी बिलकुल करत नाही. ह्या देवावरचा देव एकही देव ब्राह्मण नाही. हे सगळेचे सगळे दलाल तिथे घुसलेले आहेत. ह्या सगळ्या बाबी यापूर्वी आपल्याला सगळ्यांना सांगितलेल्या आहेत, तरी हे काही होत नाही. याचं कारण असं आहे की आपण पाहिजे त्या प्रमाणामध्ये अजूनही जागरूक नाही. आपली बरीचशी कामं झालेली आहेत. आपल्याला कामापुरतं आपण पुढे आलेलो आहोत. मी आज 75 वर्षाचा झालो. माझ्याबरोबरचे काम करणारे लोक कमी अधिक प्रमाणे त्याच प्रकारात आहोत. हे सगळं खरं असलं तरी आमच्या काम करणाऱ्या 90% लोकांच्या घरामधले मुलं मुली यांना ना मराठा सेवा संघ माहीत आहे, ना 33 कक्ष माहीत आहे. नवीन कोणी आलेला नाही. जिकडे गेल्यानंतर कदाचित ही गर्दी न येण्याचं काही कारण म्हणजे वास्तविक एवढी सगळी सोय दिसली. याचा अर्थ एक आहे की आपल्याला ते गरिबी दरिद्री बरी असते. सगळे लोक येतात, खालून ढुंगणाला ते खडे टोचतात तरी चुपचाप बसतात आणि एवढे आलेशान कदाचित आपल्याला सवय नाही की काय असं मला वाटतं. त्यामुळे पुढच्या वर्षी पुन्हा एकदा कुठे गेला सचिन वगैरे सगळ्यांनी आपल्याला पुन्हा एकदा कदाचित ह्या चट्या टाकण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून या परिस्थितीमध्ये सांगायचा मुद्दा हाच आहे की ज्या पद्धतीने सगळ्यांनी सांगितलेलं आहे, सध्या देशातलं वातावरण तुमच्या आमच्या आवाक्याबाहेरचं गेलेलं आहे. किती बोंबललो, किती असलेले काही प्रश्न केले तरी काही होऊ शकणार नाही. त्यामुळे मोदी बदललं पाहिजे किंवा मोदींना तुम्ही इथे येता येईल अशा पद्धतीचा कुठला तरी पर्याय मोदी आपल्याला निर्माण करता येईल का? आरएसएसला सुपर आरएसएस देता येईल का? समाजामध्ये आरक्षण असो कुठल्याही कारणाने बिलकुल वादविवाद नाही. जर असतील तर ते नेत्यामध्ये आहोत. आसाम आणि त्या भागातल्या मदरशांबद्दल काही दिवसापूर्वी कुठेही ऋषी माई बोलत होती, मणिपूरच सांगत होती. आसाम मधल्या 70% मदरशांमध्ये हिंदू मुलं शिकतायत. उत्तराखंड मधल्या 250 मदरशामध्ये जवळपास 700-750 हिंदू मुलं शिकतायत. आणि या सर्व मुलांची माहिती घेतली त्यावेळेस पालकांनी सांगितलं की आम्ही स्वतःहून आमची मुलं तिथे घातलेली आहेत. एवढंच नाही तर त्या मुलांना कुठलाही इस्लामिक डोस दिला जात नाही. हायटेक अशा पद्धतीचं त्यांना एनसीईआरटीचं शिक्षण दिलं जातंय. मग हे पोरं तिथे का गेलेत तर तिथल्या सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शाळा त्यांच्या घराच्या जवळ नाही. ते तुम्हाला माहित आहे सगळं उठतं खाली इकडे तिकडे जाणं ही परिस्थिती आहे. म्हणजे समाजामध्ये एकदम जवळ सगळेचे सगळे एकत्र राहत आहेत. तर आरएसएस मधले नालायक आणि मुस्लिम मधले नालायक हे लोक एकत्र येतात आणि भानगडी करतात. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी आपण येथून सतत कुठल्या न कुठल्या कारणाने काही गोष्टी सांगत असतो. ठराविक व प्रशिक्षित हिंदू मुला मुलींना तुम्ही पाहिलं असेल अलीकडच्या काळामध्ये की काही मुलं मुली पकडले जातात. दहशतवादी बॉम्बस्फोट झाला, अमकं झालं, तमकं झालं आणि ज्यावेळेस त्यांची चौकशी होते त्यावेळेस लक्षात येतं की हे सगळे हिंदू आहेत. हे सगळं अत्यंत क्रूरपणे सगळं काही चाललेलं आहे. तुम्हाला मला सगळ्यांना हे दिसत असलं तरी या परिस्थितीमध्ये आज आपल्याजवळ उपाय काहीच नाही. कारण आपण दिवसेंदिवस सबळ सशक्त न होता दुर्बळ होत आहोत. आज तुम्हाला काय वाटेल माहिती नाही, कोणी ना कोणीतरी आता हा फोटो काढून राहिला, चित्र काढून राहिला, कोणी पत्रकार असतील. इथल्या सगळ्याच्या सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या अशा पद्धतीची उद्या बातमी गेल्यानंतर तुम्हाला भिणार कोण आहे? या सगळ्या पद्धतीने आज आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आरएसएसला सगळं आपण द्वेष देत असताना 100 वर्षाच्या काळामध्ये आरएसएसने वेगवेगळ्या संस्था निर्माण केल्या. आम्हाला 35 वर्ष झाली. आपण म्हणतो की 35 वर्ष हा काही परिवर्तनासाठी मोठा काळ नाही. कदाचित हा पूर्वी नसेल पण आज डिजिटल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये हा प्रचंड मोठा काळ आहे. 90 ते 2024 या काळामध्ये आपल्याकडे एकही संस्था अशी नाही जिजाऊ सृष्टी उभी केली, बांधकामं केले, आपल्याकडे 50 माणसं सापडत नाही. नागपूरला आहे, इथे आहे, बऱ्याचशा इमारती आहेत. त्या इमारतींचा आपण वापर करू शकलेलो नाही. फडतरे महाराज तुम्ही सूचना केली, यापूर्वी आपण एक प्रयत्न केला. तुम्ही उद्या असाल किंवा आता असाल, तनपुरे सर आणि घोगरे साहेब आहेत, इथली मंडळी आहे, आपल्याकडे जे जागा आहे. सोमनाथ महाराजांनी या लोकांनी गेल्या 15-20 वर्षामध्ये आम्ही एक प्रयत्न केला
ही एक अत्यंत चांगली वारकरी शाळा इथे आपण चालू शकतो रेसिडेन्शियल. तुमची तयारी असेल तर त्या पद्धतीने आपण प्रयत्न करूया की 50-100 मुलं मुली आपण तिथे ठेवूया. मॅक्सिमम प्रयत्न आपण मुलींना देऊ शकतो. त्या अंगाने काही विषय होईल तर बरं होईल असं मला वाटतं. त्यामुळे आपण काही करू शकलो नाही हे एक महत्वाचा भाग आहे. जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, बाकीचे आपले सगळे कक्ष यांच्यामध्ये बऱ्याचशा शिथिलता आलेल्या आहेत. कसं करावं, काय करावं यावर सुद्धा आपल्याला कुठेतरी विचार करावा लागणार आहे. आणि त्यासाठी शेवटी माझी तुम्हाला सर्वांना एक पुन्हा पुन्हा विनंती आहे की जिजाऊ सृष्टीवर एक आवाहन आहे की आपल्याला इथे परमनंट कमीत कमी 50-100 लोक पाहिजेत, जोडपे पाहिजेत, जेणेकरून इथे काही ना काहीतरी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची आपल्याला व्यवस्था करता येईल आणि चांगल्या पद्धतीने ते चालवता येईल. हे सगळेचे सगळे लोक जे आहेत हे अत्यंत चांगले सेवक असले पाहिजे. आणि सेवा कशाला म्हणतात हे सुद्धा RSS पासून किंवा शिखांपासून किंवा मुस्लिमांपासून शिकलं पाहिजे. अत्यंत जीव तोडून आपण हे सगळं केलं पाहिजे. VIP सर्किट हाऊस आपलं बंद पडलेलं आहे. खानावळ चालवणे वगैरे सगळ्या काही बाबी आहेत. त्यामुळे मराठा सेवा संघ आणि 33 कक्षामध्ये आपल्याला नवीन भरती करायची आहे. दरवेळेस आपण सांगतो नवीन लोक येत नाही. जे लोक घेतलेत ते काही काम करत नाही आणि त्यामुळे पुन्हा ते बंद इंजिन सारखी मराठा सेवा संघाची परिस्थिती झालेली आहे. कोणतीही संस्था पुढे जायची असेल तर मनुष्यबळ, अर्थबळ आणि नेटवर्कची गरज आहे. ते आपलं जे आहे ते खिळखिळं झालेलं आहे आणि नवीन मजबूत होऊन आपण पुढे जात नाही. आमच्या प्रत्येकाच्या काही मर्यादा असतील पण आपण सर्वांनी जमेल तशा पद्धतीने जे आलेले आहेत त्यांनी, आलेले नसतील त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचून का होईना आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि गावागावात, घराघरात, प्रत्येकाच्या मेंदूवर मराठा सेवा संघाचं हे काम आपल्याला सांगावं लागणार आहे. संभाजी ब्रिगेडमध्ये, जिजाऊ ब्रिगेडमध्ये सगळीकडे तुम्ही सामील व्हा आणि महत्वाचं धार्मिक असेल, जाती असेल, हे ऐक्य वाढवण्यासाठी जे मराठा सेवा संघाचं काम आहे ते पुन्हा पुन्हा पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे. मराठा सेवा संघाचं नव्हे तर बहुजन समाजातल्या सर्वच परिवर्तनवादी चळवळी ज्या आहेत हे अत्यंत शिथिल झालेल्या आहेत, थंडगार झालेल्या आहेत आणि जवळपास बंद पडलेल्या आहेत. कोणाचा कोणाशी समन्वय नाही. यात काही थोडाफार बदल करता येईल का या अंगाने मी आणि तनपुरे सर 16 तारखेपासून 30 तारखेपर्यंत 15 दिवस विदर्भामध्ये फिरणार आहोत. काही बदल होईल तर पाहूया अशी आमची एक विनंती आहे. मनोजनी बऱ्याचशा आशा व्यक्त केलेल्या आहेत. 2024 हे निवडणुकीचं वर्ष आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा, विधानसभा होऊ घातलेल्या आहेत. संभाजी ब्रिगेडच्या पाठीमागे आपण सर्वांनी जास्तीत जास्त ताकदीने उभं राहून मुलांना, मुलींना तिथे मतदानासह उमेदवारीसाठी होईल ते प्रोत्साहन द्यावं अशी एक विनंती करतो. आणि शेवटी पुन्हा पुन्हा सांगतो की जे झालं ते होऊन गेलेलं आहे. आपल्याला चिंतन करण्याची गरज आहे. या जिजाऊ सृष्टीवर केवळ 12 जानेवारीला न भेटता आपल्याला वर्षभरामध्ये काही 5-6 छोटे मोठे कार्यक्रम घेता येतील का, जेणेकरून आपण दरवेळेस काही ना काही करू शकू. कडू साहेबांनी पाठवलेले बरेचसे प्रस्ताव आहेत. कदाचित या इमारती उद्या तयार होऊन आल्यानंतर आपल्याला तिथे काही करता येईल. परंतु तोपर्यंत केडर कॅम्प म्हणा, अमकं म्हणा, तमकं म्हणा, हे सगळं बंद पडलेलं आहे. पुन्हा एकदा नव्याने ऊर्जा यायची असेल, नव्याने पुन्हा आपल्याला पुढे जायचं असेल आणि आरएसएसला धास्ती नक्कीच आहे, पण पुढे जायचं असेल तर पुन्हा एकदा आपल्याला एक सत्ता म्हणून शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, संस्था आपल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने निर्माण कराव्या लागतील तरच आपण पुढे जाऊ. आणि त्याशिवाय राजसत्तेपर्यंत आपण जाऊ शकणार नाही. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. तिकडे अत्यंत मोठं कडवोळं निर्माण झालेलं आहे आणि त्या परिस्थितीत आपण अत्यंत थंडगार आहोत. ही सगळी परिस्थिती बदलण्याची ताकद आणि आमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करण्याची ताकद जिजाऊ आम्हाला देऊ, ही या जिजाऊ चरणी प्रार्थना करून मी इथे थांबतो. आपण सर्वजण आलात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून ज्यांनी ज्यांनी हे सर्व केलेलं आहे. आज ते आवाजवाले मला वाटतं यावेळेस जरा बऱ्यापैकी चांगलं झालंय. मला वाटतं काही अडचण नाही ना, टाळ्या वाजवा, चांगलं झालं. यावेळेस सगळ्यांना ऐकायला आलं का तिकडे? मागच्या वर्षी आपल्याला पोलिसांचा त्रास झाला, प्रशासनात काही गोंधळ झाला. यावर्षी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी स्वतः त्यामध्ये लक्ष घातलं आणि आपल्याला जास्तीत जास्त अगदी सुखकर होईल अशा पद्धतीचा हा कार्यक्रम केला. त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानूया.
आणि आपल्या सर्वांची ही सगळी शानदार व्यवस्था केली, इतकी चांगली व्यवस्था केली, याबद्दल या जिजाऊ सृष्टीचे संपूर्ण संचालन करणारी जी आपली यंत्रणा आहे, कडूसाहेब असतील, सुभाष कोल्हे असतील, सचिन तायडे असतील, रवी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, या सर्वांच्यासाठी टाळ्या वाजवा आणि तिकडचा जो कार्यक्रम आहे तो सुरू होण्याची तुमची वाट बघतोय, तिकडे चला. पुन्हा एकदा धन्यवाद. जय जिजाऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.